प्रकाश आंबेडकर केवळ राजकारणासाठी जरांगे फडणवीसांबाबत बोलले असतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। जरांगे आणि फडणवीसांची नौटंकी सुरू आहे असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यात बैठक झाली। धारावी प्रोजेक्ट संदर्भात ही महत्त्वाची बैठक झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तम जानकर यांच्यावर तोफ डागली। उत्तम जानकर यांची प्रवृत्ती कुत्र्यापेक्षाही वाईट असल्याची घणाघाती टीका मिटकरींनी केली आहे। यानंतर अजित पवारांबद्दल बोलताना विचार करावा असा इशाराही दिलाय। विधान परिषदेच्या आमदारकीची निवड झाल्यानंतर आणि त्याची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये पोहोचलेल्या होत्या। त्यावेळेला बोलताना तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फार मोठं जग जिंकलंय, फार मोठं युद्ध जिंकलंय, मात्र असं नाहीये। भविष्यात आपल्याला फार मोठी युद्ध लढायचेत आणि जिंकायचेत असं बीडमध्ये भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। यावेळी पंकजा यांनी स्वतःच्या पदरानं नजर काढत कार्यकर्त्यांचे आभार मानले। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। प्रदीप शर्मा यांनी 2019 मध्ये उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निवडणूक लढवली होती। हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात ते मैदानात उतरले होते, मात्र यात त्यांचा पराभव झाला होता। शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना हायकोर्टानं समन्स बजावलंय। 2 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। रवींद्र वायकर यांचा विजय रद्द करण्याच्या मागणीसाठी अमोल कीर्तीकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, त्यावर कोर्टानं हे आदेश दिले। अनिल देशमुखांच्या आरोपांवरून त्यांचा मुलगा सलील देशमुख आक्रमक झाले आहेत। अनिल देशमुखांबद्दल भाजपकडून चुकीचं नरेटिव्ह सेट केलं जात आहे, मात्र अनिल देशमुख हे तब्येतीच्या कारणामुळे बाहेर आले नाहीयेत, तर ठोस पुरावे नसल्यानं त्यांना जामीन मिळाल्याचा दावा सलील देशमुख यांनी केलाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिले। देशमुख यांचे आरोप म्हणजे षडयंत्राचा भाग आहे असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। मावळ विधानसभेवरून महायुतीत तिढा वाढलाय। भाजपनं मावळ विधानसभेवर दावा केलाय। 2 ऑगस्टला भाजप शक्ती प्रदर्शन करणार आहे। कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलंय। भाजपनं दावा केल्यानं आमदार सुनील शेळके यांची धाकधूक वाढली आहे। मंगेश दादांनी गिरीश भाऊंच्या बाजूला राहून बरेच पैसे उपटले असा गंभीर आरोप गुलाबराव पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर केलाय। मंगेश चव्हाण फडणवीसांच्या जवळ बसले की त्यांचे होऊन जातात आणि एकनाथ शिंदेंना सांगतात मी तुमचाच आहे असा टोलाही त्यांनी चव्हाणांना लगावला। मणिपूरच्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना टोला लगावलाय। शरद पवारांनी हातभार लावू नये अशा शब्दात राज ठाकरे यांनी चिमटा काढलाय। महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडेल की काय अशी चिंता वाटते असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं आणि यावरूनच राज ठाकरे यांनी पवारांना हा खोचक टोला लगावला। पुण्यातील रांजणगावच्या महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत केली आहे। या कंपनीमुळे जलप्रदूषण होत असल्याचा आरोप आहे, त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी संसदेत केली आहे। लाडकी बहीण योजनेवरून प्रहारचे नेते बच्चू कडूंनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। अडचणीत असणाऱ्यांसाठी योजना हव्या कशाला, माणसासाठी चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार आहात असा सवाल कडूंनी विचारलाय। तसंच आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणीही त्यांनी महायुती सरकारकडे केली। नांदेडच्या मुखेडमधील जवाब दो मोर्चात सुषमा अंधारे यांनी शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांवर टीका केली आहे। सरकारला लाडक्या बहिणींची इतकीच काळजी असेल तर दारू दुकानं बंद करा असं आव्हानच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दिलंय। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यानंच शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली। डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फोनवरून त्यांची विचारपूस केली आहे। चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे धरणं तुडुंब भरली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील काही अंतर्गत मार्ग बंद करण्यात आले। धरणं पूर्ण क्षमतेनं भरल्यानंच प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय। पुण्यातील नदी सुधार प्रकल्प थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे। त्यासाठी पुणे बचाव अभियान सुरू करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र दिलं जाणार आहे। या प्रकल्पामुळे नदीची वाहन क्षमता निम्म्यानं कमी झाल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलाय।
गिरणा धरणात काही तरुणांची स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। गिरणा नदीला सध्या पूर आहे। नदी दुथडी भरून वाहते। त्यातच तरुण 15 ते 20 फूट उंच असलेल्या पुलावरून उड्या मारताना दिसतात। याआधी सुद्धा असे स्टंट काही जणांच्या जीवावर बेतले होते, मात्र तरीही स्टंटबाजांना आळा बसत नाहीये। साताऱ्यातील जावळी तालुक्यात शेडगेवाडी भागात मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात जमीन खचली। डोंगरातील शेतजमिनींना मोठमोठ्या भेगा पडल्या, त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। इंदापूरच्या नीरा नदीवरील गिरवीत बंधाऱ्याचा भराव पुराच्या पाण्यामुळे फुटलेला आहे। त्यामुळे गिरवीवरून गणेशगाव मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली, मात्र या गिरवीतील बंधाऱ्याच्या भराव्याला तिसऱ्यांदा भगदाड पडलाय। हिंगणघाट तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शहरातील रिकाम्या असलेल्या म्हाडा वसाहतीत घर द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश वावरे यांनी केली आहे। हिंगणघाटमध्ये 2000 घरं बांधण्यात आली होती, मात्र ती गेल्या 5 वर्षापासून रिकामीच आहेत। अशी घरं गरजू अपंगांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 45,000 हेक्टर ऊस पुराच्या पाण्याखाली गेलाय। गेल्या 8 दिवसापासून संततधार पाऊस कोसळतोय। नद्यांचं पाणी पात्राबाहेर आलंय, त्यामुळे नदीकाठावरील ऊस आणि भात पिकं पाण्याखाली गेली आहेत। सर्वाधिक नुकसान शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यात झालंय। पुणे जिल्ह्याच्या सर्वच परिसरात यंदा जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांची ऊस लागवडीची लगबग सुरू झाली आहे। ऊसाच्या शेतीला यंदा पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल या आशेनं शेतकऱ्यांकडून सध्या शेतात ऊस लागवडीची लगबग पाहायला मिळते। मावळमध्ये मुसळधार पावसानं भातशेती पाण्याखाली गेली। अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं शेतात पाणी साचलंय। या साचलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना लावणी करण्यासाठी उपयोग होतोय। नांदेड जिल्ह्यात संततधार पाऊस नाही तर ढगाळ वातावरण, याच्यामुळे पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झालाय। सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासारखी पिकं धोक्यात आली आहेत। अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहेत, मात्र फवारणीचा आवश्यक असा उपयोग होत नसल्यानंच शेतकरी चिंतेत आहेत। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं लाखोंचं नुकसान झालंय। पलाडी गावातील गिदमारे या शेतकरी कुटुंबियांची 6 एकर बागायती शेती पावसामुळे पाण्याखाली गेली आहे। शेतातील काकडी, कारलं, गलगले, मिरची, टरबूज या पिकांची नासाडी झाली आहे। सततच्या पावसानं सोयाबीनची पानं पिवळी पडतायत, पिकांची वाढही खुंटलेली आहे। पाऊस काळात कोवळ्या सोयाबीनची कशी काळजी घ्यावी या संदर्भात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। नंदुरबार जिल्ह्याच्या अनेक भागात 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान झालंय। विरचक धरणाची पाणी पातळी 3 मीटरनं वाढल्यानं नंदुरबारकरांना काहीसा दिलासा मिळतोय। धुळ्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतोय, यामुळे मका उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। वर्ध्यात पावसामुळे जंगलातील झरे, धबधबे ओसंडून वाहू लागले, त्यामुळे धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी तरुणांची धबधब्यावर चांगलीच गर्दी होती। सोलापूरमध्ये ऊसाचं थकीत बिल अदा करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाची FRP न दिल्यानंच शेतकरी आक्रमक झाले। नाशिकमधील सिटीलिंक चालकांचा संप अखेर मिटलाय। पगारवाढ आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं होतं। सिटीलिंकच्या चालकांना 5,000ची पगारवाढ, प्रति किलोमीटर 1 रुपयाचा भत्ता, वर्षाला 15 ते 20 पगारी सुट्ट्या या आणि इतर मागण्या मान्य करण्यात आल्या। शिर्डीत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। दुधाला 40 रुपये लिटरपर्यंत भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन झालं। यावेळी विखेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। उमरगा तहसील कार्यालयावर सामाजिक संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावलं उचला अशीही मागणी करण्यात आली आहे। अहमदनगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरू आहे। विजेच्या या समस्येविरोधात ठाकरे गटानं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं। लवकरच सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला।
लातूर जिल्ह्यातील लोदगा इथल्या जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला 10वीच्या विद्यार्थ्यांनी कुलूप ठोकत शाळेसमोरच ठिय्या दिला. शिक्षक मिळेपर्यंत शाळा उघडू देणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतलाय. किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या आहेत. नातेखिंडीपासून जवळच हा प्रकार समोर आलाय. गेल्या काही वर्षापासून रस्त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे. रस्ता पूर्ण वापरात येण्यापूर्वीच रस्त्याला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अकोल्यात रेशन दुकानातील ई-पोस मशीन बंद पडलं. विशेष म्हणजे 15 दिवसापूर्वीच दुकानदारांनी हे मशीन वितरित करण्यात आलं होतं. मशीन बंद असल्यानं दुकानदारांना धान्याचं वाटप करता येत नाहीये. पुरवठा विभागानं याकडे लक्ष देऊन धान्य वितरणाचा कालावधी वाढवून द्यावा अशी मागणी दुकानदारांनी केली आहे. वाशिमच्या वनोजामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय कर्मचारी हजर राहत नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. याबाबत वरिष्ठांना वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्यानंच गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. मुंबईच्या गोरेगावमधील 3 एकर जागा मुंबई बँकेला देणार असल्याची माहिती मिळते. मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी ही जागा देण्यात आली आहे. मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची सत्ता आहे.